मोशन इन ए प्लेन, त्याच्यामध्ये आपलं हे दुसरं लेक्चर आहे, सेकंड लेक्चर आहे. मागच्या वेळी आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, त्यानंतर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्याचे फॉर्म्युले बघितले. आताच्या पिरियडला आपल्याला ऍक्सलरेशन हा भाग बघायचा आहे आणि त्यानंतर वेलॉसिटी टाइम ग्राफ्स हा एक भाग बघायचा. बघा ऍक्सलरेशन, denoted by small letter a. काय acceleration? It is the rate of change of velocity. वेलॉसिटीचा रेट ऑफ चेंज घेतला त्याला आपण ऍक्सलरेशन असं म्हणणार आहे. म्हणजे मला इथं ऍक्सलरेशन जर डिफाइन करायचं म्हटलं तर a बार इज इक्वल टू, मी असं करू शकतो v2 बार मायनस v1 बार डिवाइडेड बाय t2 मायनस t1. म्हणजे दोन इन्स्टंटला t1 ह्या टाइमला v1 बार ही वेलोसिटी आहे, t2 ह्या टाइमला आपल्याकडे v2 बार ही वेलोसिटी आहे. मग आपण v2 बार मायनस v1 बार डिवाइडेड बाय t2 मायनस t1 हा जो आपण रेशो घेतोय त्याला आपण त्या ठिकाणी ऍक्सलरेशन असं म्हणणार आहे. आणि अजून आपल्याला याची डिटेल डेफिनेशन द्यायचं म्हटलं तर a बार इज इक्वल टू लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा v बार अपॉन डेल्टा t, किंवा यालाच मी dv बार अपॉन dt असं म्हणू शकतो. हे आपलं ऍक्सलरेशन. बघा परवाच्या पिरियडला आपण मी सांगितलं लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा v बार अपॉन डेल्टा t, म्हणजे टाइम हा पण अगदी कमी करत जायचा आपण, नियरली इक्वल टू 0 बट नॉट 0. लिमिटचा अर्थ येतो लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा v बार अपॉन डेल्टा t, किंवा a बार इज इक्वल टू dv बार अपॉन dt. आणि अगदी मॅग्निट्यूड मध्ये लिहायचं म्हटलं तर a इक्वल टू मी फक्त dv बाय dt लिहिणार आहे. ही आपलं डेफिनेशन. आता वेलोसिटीचं युनिट तुम्हाला माहिती आहे मीटर पर सेकंद असतं किंवा सेंटीमीटर पर सेकंद हे तुमचं वेलोसिटी युनिट असतं. वेलोसिटी मग ऍक्सलरेशनचं युनिट काय होईल बघा, मीटर पर सेकंद आहेच, आणि एक टाइम किंवा एक टाइमचा भाग खाली वाढल्यामुळं काय होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा त्यालाच मी सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि ह्याचे आपल्याला डायमेन्शन्स लिहायची म्हटलं तर काय होईल बघा, डायमेन्शन आपण शिकलेलो आहे पहिल्या टॉपिक मध्ये. मला इथं लिहिता येईल बघा, मास हा फॅक्टरचा काही विषय नाहीये, L1 आणि T-2 m0 L1 T-2 इथे ठिकाणी काय डायमेन्शन्स ऑफ ऍक्सलरेशन. तर ऍक्सलरेशन बाबतीत तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. काय डेफिनेशन लक्षात ठेवाल, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीचा आपण रेट ऑफ चेंज घेतला तर तो असणार ऍक्सलरेशन. म्हणजे मला इथं a बार इज इक्वल टू v2 बार मायनस v1 बार अपॉन t2 मायनस t1 आपल्याला डायरेक्शन दाखवायची म्हणून बार लिहिलेलं आहे. फक्त मॅग्निट्यूड असेल तर बारची काही गरज नाही. किंवा a बार इज इक्वल टू काय होईल लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा v बार अपॉन डेल्टा t, किंवा a बार इज इक्वल टू dv बार बाय dt, आणि मॅग्निट्यूड मध्ये म्हटलं तर a इक्वल टू dv अपॉन dt. युनिट काय असणार मला मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि त्याची डायमेन्शन्स त्या ठिकाणी m0 L1 T-2 हा भाग आपल्याला या ठिकाणी ऍक्सलरेशनच्या बाबतीत. आणि त्याला आपण मराठीमध्ये अगदी साध्या मराठीमध्ये म्हटलं तर त्वरण हा शब्द आहे त्याला ऍक्सलरेशन. तर हे आपल्याला ऍक्सलरेशन बाबतीत झालं. त्यानंतर आपला पुढचा भाग बघायचा आहे. मागच्या पिरियडला जसं आपण पोझिशन टाइम ग्राफ्स बघितलेले तसे आपल्याला या ठिकाणी वेलोसिटी टाइम ग्राफ्स बघायचे. बघा वेलोसिटी टाइम ग्राफ्स. वेलोसिटी टाइम ग्राफ्स काय वेलोसिटी टाइम ग्राफ,
बघा पहिलं ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ग्राफ कसा मिळेल हे आपल्याला बघायचंय. समजा मी इथं y एक्सिस वरती व्हेलॉसिटी घेतो आणि x एक्सिस वरती आपण टाइम घेऊया. मग बघा कुठली पण एखादी आपण स्ट्रेट लाईन काढली की जी टाइम एक्सिसला पॅरलल आहे त्याला आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफ म्हणणार आहे. कुठली पण म्हणजे या y एक्सिस वरती तुम्ही कुठं पण घ्या. समजा माझी ही व्हेलॉसिटी काय कुठला पण टाइम जरी घेतला t1 t2 t3 तरी काय असणार व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. आणि मग असं आपल्याला काय होईल युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर काय होईल या ग्राफला आपण म्हणणार आहे व्हेलॉसिटी ग्राफ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बदलली का नाही बदलली म्हणजे असं काही नाही की मी इथंच लाईन काढावी मी इथं पण लाईन काढू शकतो. कुठं पण आपण लाईन काढली पॅरलल टू टाइम ऍक्सिस तर ही काय असणार आहे तुमची ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. बरोबर आहे. कुठल्या पण म्हणजे व्हेलॉसिटी बदलली का बघा त्याच्यावर कुठल्या पण टाइमला घ्या अगदी स्टार्टला घ्या किंवा इथं मध्ये कुठला पण टाइम घ्या तुमची व्हेलॉसिटी काय राहिली कॉन्स्टंट राहिली. आणि हा ग्राफ काय असणार आहे तुमचा ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी हा तुमचा या ठिकाणी ग्राफ सांगलेला आपल्याला. त्यानंतर आपण दुसरा ग्राफ बघूया. बघा ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी v along positive x axis with uniform acceleration. बघा ऑब्जेक्ट मुव्हिंग with velocity in positive x direction with uniform acceleration म्हणजे काय ऍक्सलरेशन जर कॉन्स्टंट असेल ऍक्सलरेशन हे कॉन्स्टंट असेल तर काय होईल तिथं आपल्याला हा ग्राफ मला या पद्धतीने दाखवता येईल. बघा इकडे वेलोसिटी y ऍक्सिस वरती आणि इकडे आपण टाइम घेतला. मी ग्राफ हा असा दाखवू शकतो कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. कळतंय का म्हणजे इथंच काढावं असं काही नाही मी इथून सुद्धा काढू शकतो इथून कुठूनही काढू शकतो. फक्त ही इनिशियल वेलोसिटी कॉन्स्टंट वेलोसिटी आणि तिथून पुढे मात्र वेलोसिटी वाढत गेली विथ रिस्पेक्ट टू टाइम. 0 पासून वाढत गेली तर तुम्ही इथून काढा. बरोबर आहे. स्लोप काय झाला पाहिजे तो कॉन्स्टंट राहिला पाहिजे अजिबात बदलला नाही पाहिजे. तर हे जे ग्राफ आहे त्याला आपण काय म्हणणार तिथं तर ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ वेलोसिटी इन पॉझिटिव्ह डायरेक्शन विथ युनिफॉर्म वेलोसिटी. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल बघा समजा मी असं म्हटलं की v1 ही वेलोसिटी t1 या टाइमला मी इथे घेतलं v2 ही वेलोसिटी आहे t2 एवढ्या टाइमला आणि इथे मी घेतलं v3 ही वेलोसिटी आहे t3 एवढ्या टाइमला. आणि आता बघा v2 v1 हे डेल्टा v आणि हे डेल्टा t मग तोच प्लॉट तुम्ही इथे घेतलं v3 v2 ते पण डेल्टा v एवढंच येईल. म्हणजे सेम त्या ठिकाणी काय होईल वेलोसिटीला डिफरन्स आणि टाइम मधला डिफरन्स तो सेम ह्याला सेम राहिला पाहिजे. किंवा आपल्याला काय म्हणता येईल तिथं डेल्टा v अपॉन डेल्टा t इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण म्हणतो विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन. कॉन्स्टंट ऍक्सलरेशन म्हणजे ऍक्सलरेशन बदलत नाही. ऍक्सलरेशन काय राहतं कॉन्स्टंट राहतं. तर तो जो ग्राफ आहे तो मी या ठिकाणी या पद्धतीने मांडलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा ग्राफ बघायचा आहे. बघा ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ वेलोसिटी v विथ निगेटिव्ह युनिफॉर्म ऍक्सलरेशन. चला मी ह्याच्यातच करतो सी भाग. निगेटिव्ह विथ निगेटिव्ह युनिफॉर्म ऍक्सलरेशन होऊया. मग हा ग्राफ कसा येईल बघा असं दाखवते. म्हणजे काय झालं जसं टाइम इन्क्रीज होत गेला तशी तुमची वेलोसिटी काय झाली
डिक्रीज होत गेली. कळतंय का? जसा टाइम तुमचा इन्क्रीज होत गेला तशी वेलोसिटी काय झाली तुमची डिक्रीज होत गेली. वाटलं तर इथं मी v1 v2 v3 याला मी t1 t2 बघूया आपण आता हे t2 मग आता बघा हा डिफरन्स v1 v2 t1 t2 काय असेल तो रेशो v2 v3 काय असेल ते t3 t2 काय राहिलं पाहिजे कॉन्स्टंट. म्हणजे ऍज टाइम इन्क्रीजेस दिस वेलोसिटी डिक्रीजेस आणि हे जे ऍक्सलरेशन आहे त्याला आपण निगेटिव्ह ऍक्सलरेशन म्हणणार. स्पीड वाढत गेलं ते ऍक्सलरेशन आणि हे निगेटिव्ह ऍक्सलरेशन मध्ये काय झालं स्पीड कमी कमी होत गेलं. हवं तर त्याला मी शब्द दुसरा सांगतो तुम्हाला, यालाच आपण रिटार्डेशन असं पण म्हणणार आहे. रिटार्डेशन काय शब्द रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्सलरेशन. निगेटिव्ह ऍक्सलरेशनला आपण काय म्हणतो रिटार्डेशन. म्हणजे एखादी बस जर चालू झाली तर ती स्पीड वाढत 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 जातात, पण स्टॉप जवळ आला तर काय होतं तिचं स्पीड हे कमी कमी होत जातं आणि शेवटी ती स्टॉप होते. बरोबर आहे का नाही? म्हणजे वेलोसिटी डायरेक्ट झिरोला येते ठराविक टाइम नंतर. एखादी रेल्वे स्टेशनला येते तर स्पीड चांगला असतं तिचं ओरिजिनल, मात्र जसं स्टेशन जवळ येईल तसं काय होतं हळूहळू स्पीड कमी कमी होत बरोबर ती काय होणार एका ठराविक ठिकाणी ती थांबणार. ठराविक ठिकाणी मला काय नाही समजून घ्या, म्हणजे जिथं जो डबा यायला पाहिजे तिथंच, कारण रिझर्वेशन असली तर ती माणसं तिथंच थांबलेली असतात तर तिथंच तो डबा येतो. रेल्वेचा जो काही असेल ना तो तिथंच येतो. म्हणजे ते त्या पद्धतीने ते काय म्हणतात त्याला निगेटिव्ह ऍक्सलरेशन. त्यानंतर ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. पुढचा घेतो मी ग्राफ इथं डी म्हणतो त्याला. ऑब्जेक्ट मूव्हिंग with non-uniform acceleration. Object moving with non-uniform acceleration. Non-uniform शब्दाचा अर्थ कळतोय का तुम्हाला? युनिफॉर्मचा अर्थ कॉन्स्टंट आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे जे कॉन्स्टंट राहत नाही त्याला आपण काय म्हणतोय नॉन युनिफॉर्म. मग मला तो ग्राफ जर दाखवायचं म्हटलं कसं दाखवता येईल बघा इथं. वेलोसिटी टाइम ग्राफ आपल्याला दाखवायचा आहे. बघा इकडे मी वेलोसिटी घेतो आणि इकडे मी टाइम घेतो आणि मी ग्राफ असा प्लॉट करतो. बघा किंवा मी दुसरा पण ग्राफ दाखवू शकतो इथं. इकडे मी वेलोसिटी घेतली, इकडे मी टाइम घेतला. बघा काय होईल समजा मी असं म्हटलं हा माझ्याकडे t1 टाइम आहे, हा माझ्याकडे t2 टाइम आहे, हा माझ्याकडे t3 टाइम आहे, t4 टाइम आहे. तर मला वेलोसिटी अशा मिळतात बघा v1 v2 v3 v4. काय झालं तर बघा इथं. आता बघा समजा हे गॅप सारखेच आहेत, म्हणजे t4 t3 जेवढा आहे तेवढाच t3 t2 t2 t1 तेवढाच आहे. समजा हे सगळं 4-4 सेकंदाच आहे. मग आता मला सांगा इथं v1 पासून v2 पर्यंत त्यावेळेस टाइम मध्ये वेलोसिटी थोडीच वाढली, ठीक आहे नाही? पण तेवढ्याच टाइम मध्ये इथं मात्र काय झालं वेलोसिटी जास्त वाढली. तेवढ्याच टाइम मध्ये इथं मात्र काय झालं वेलोसिटी अजून जास्त वाढली. म्हणजे हे नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. येते लक्षात? म्हणजे हे ऍक्सलरेशन. आता तिथं मात्र वेगळं दिसेल बघा तुम्हाला. समजा मी असं म्हटलं की हा माझ्याकडे t1 आहे, हा माझ्याकडे t2 आहे, t3 t4. बघा बरं v1 v2 v3 आणि v4. मला सांगा t1 t2 जेवढा गॅप आहे t2 t3 तेवढाच गॅप आहे, t3 t4 पण तेवढाच गॅप आहे. पण t1 to t2 एवढ्या वेळामध्ये वेलोसिटी एवढ्या अमाऊंटनं जी काय असेल एवढ्या अमाऊंटनं डिक्रीज झाली. तेवढ्याच टाइम मध्ये इथं मात्र वेलोसिटी डिक्रीजचा रेट कमी झाला. तेवढ्याच टाइम मध्ये इथं मात्र रेट काय झाला अजून कमी झाला. बरोबर आहे? आणि शेवटी काय झालं तर ते हळूहळू स्टॉप होणार आहे, वेलोसिटी झिरोकडे जाणार आहे. हे तुमचं कसं आहे नॉन युनिफॉर्म निगेटिव्ह ऍक्सलरेशन. त्याला मग आपण शब्द कुठला वापरलेला
नॉन युनिफॉर्म रिटार्डेशन. कळतंय का? तर या पद्धतीने आपल्याला हे चारही ग्राफ्स त्या ठिकाणी एक्सप्लेन करता येईल. म्हणजे पहिले ABCD असे झाले ना, ABCD म्हणजे युनिफॉर्म वेलोसिटी असली नाही का, युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे फिक्स वेलोसिटी राहिली. त्यानंतर आपण काय बघितलं तर इन्क्रीजिंग वेलोसिटी, ग्राफ असा वर गेला आणि दुसरं आपली डिक्रीजिंग वेलोसिटी, आणि ह्याच्यामध्ये मात्र म्हणजे ते युनिफॉर्म आणि इथं काय झालं दोन्हीमध्ये पण नॉन युनिफॉर्म आहे, पण इथे इन्क्रीजिंग आहे तिथं मात्र डिक्रीजिंग आहे, इथं ऍक्सलरेटिंग आहे तिथं मात्र रिटार्डिंग आहे. कळतंय का? या पद्धतीने आपल्याला हे ग्राफ्स या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे बघा. ह्याच्यातच थोडं मॉडिफिकेशन करूया. आपण समजा असं घेतलं की इथं मी एक A पॉइंट घेतला आणि इथं मी एक B पॉइंट घेतला, A to B. मग आता ह्या कर्वच्या अंडरचा जो एरिया आहे बघा, या कर्वच्या अंडरचा एरिया हा सगळा एरिया तो आपल्याला या ठिकाणी काढायचा. कसा काढणार आहे आपण? एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व एवढ्याच AB एवढ्या कर्वच्या अंडरचा एरिया आपल्याला काढायचा, एरिया अंडर द कर्व. मग आता इथं मी A to B हा एक असं स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. A to B मी काय केली तर स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. समजा मी असं म्हटलं, बाकीचं आपण हे थोडं स्क्रॅच करूया, तेवढाच आपण कॉन्सन्ट्रेट करूया. याला मी T1 म्हणतो, याला मी T2 म्हणतो. दोनच टाइम्स घेतले आपण. आणि मग इथं काय होईल तर एरिया अंडर द कर्व, तर V बदललाय विथ रिस्पेक्ट टू T. मग कसं करूया आपण? इंटिग्रेशन T1 to T2 VD, म्हणजे V बदललाय विथ रिस्पेक्ट टू टाइम आपला T1 पासून T2 पर्यंत गेला, आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये V पण काय झाला तर V1 पासून V2 पर्यंत गेला. आपण त्याचं इंटिग्रेशन घेऊया VDV. मग ते इंटिग्रेशन आपल्याला कसं मिळणार इथं, तर मला इथं इंटिग्रेशन T1 to T2 मी असं म्हणतो बघा, व्हेलॉसिटी मी डिफाइन करतो. मग अशी आपण डेफिनेशन लिहिली होती व्हेलॉसिटी मागच्या पिरियड मध्ये. कशी लिहितो? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे dx/dt into dv, dx/dt into dv. इथं आपल्याला dt म्हणावं लागेल का थोडंसं, vdt इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे इंटिग्रेशन T1 to T2 vdt, इंटिग्रेशन T1 to T2 व्हेलॉसिटी काय केली dx/dt into dt. म्हणजे राहिले काय बघा इथं, इंटिग्रेशन T1 to T2 फक्त dx राहिलं, फक्त काय राहिलं तिथं dx राहिलं. आणि मग आपल्याला ते कसं म्हणता येईल बघा, तर ही जी डिस्प्लेसमेंट आहे xt2 मायनस xt1, म्हणजे याचं इंटिग्रेशन x येणार, एक स्टेप वाढवतो वाटतं x आणि T1 to T2, म्हणजे काय ही डिस्प्लेसमेंट T2 एवढ्या टाइमची मायनस T1 या टाइमची डिस्प्लेसमेंट, हा काय असणार तुमचा एरिया अंडर द कर्व. कळतंय का? तर हे आपल्याला इक्वेशन म्हणून एक या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट या कर्वच्या अंडरचा एरिया म्हणजे काय असते आपली तिथं डिस्प्लेसमेंट असते, म्हणजे व्हेलॉसिटी इनटू टाइम. ऍक्च्युअली तुम्हाला साधी सिंपल भाषेत आहे ते आपण मॅथमॅटिकली दाखवलं, पण तुम्हाला माहिती आहे ना व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं ना. आणि मग डिस्प्लेसमेंट कशी मिळते? व्हेलॉसिटी इनटू टाइम मिळते, नाही का? आणि तेच तर आपण इथे केलं, व्हेलॉसिटी टाइमचं गुणाकार केला आणि टोटल डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपण इंटिग्रेशन घेतलं. कळतंय का? आणि मग आपण पुढे हे फॉरवर्ड करत गेलो. इतकं हे सिंपल आहे. तर या पद्धतीने आपण ही इक्वेशन पण या ठिकाणी काढले. आता आपल्याला इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ऍक्सलरेशन काढायचे. Equations of motion, equations of motion for uniform acceleration. Equations of motion for uniform acceleration. बघा आपण काय करतो इथं, तर मोशनची इक्वेशन आपल्याला काढायची. कशी काढायची? तिथं युनिफॉर्म ऍक्सलरेशन असताना तुम्हाला माहिती युनिफॉर्मचा अर्थ काय? नॉट चेंज, म्हणजे जे कॉन्स्टंट ऍक्सलरेशन आहे त्याला आपण काय म्हणतो तिथं
युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणतो. मग आता आपल्याला मोशनची इक्वेशन काढत असताना आपण काय करूया, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ घेऊया. इथं बघा, इथं मी घेतलं व्हेलॉसिटी आणि इकडे मी घेतलं टाइम. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ वरती आपण एक मोशन दाखवूया, ए टू बी. इथं ए आणि इथं बी. पार्टिकल कुठून गेला, तर सुरुवातीला इथं होता तो टी टाइम 0 असताना तो ए च्या तिथं होता आणि काय असेल त्या टाइमला तो कुठे गेला, तर टी एवढ्या टाइम मध्ये, वाटलं तरी मी टी लिहितो, टी एवढ्या टाइम मध्ये तो कुठे गेला, तर त्या ठिकाणी बी च्या इथे गेला. आता सुरुवातीची व्हेलॉसिटी याची 0 होती का, नव्हती. तर ह्या व्हेलॉसिटीला मी या ठिकाणी यू म्हणतो, की ज्याला आपण इनिशियल व्हेलॉसिटी म्हणणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि मग फायनल व्हेलॉसिटी काय करूया आपण, इथं त्याला आपण व्ही म्हणूया. व्ही काय तुमच्याकडं फायनल व्हेलॉसिटी, म्हणजे सुरुवातीला टी इक्वल टू 0 ला, सॉरी म्हणजे इनिशियल टाइमला इनिशियल व्हेलॉसिटी यू होती आणि टी एवढ्या वेळानंतर त्याची व्हेलॉसिटी काय झाली, व्ही झाली. बरोबर आहे. आता आपल्याला इथं माहिती आहे बघा काय आहे, तर समजा मगाशीच आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं की ऍक्सलरेशन आपण कसं डिफाइन करणार आहे, सांगा. ऍक्सलरेशन चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी कशी झाली बघा, फायनल व्हेलॉसिटी व्ही आणि इनिशियल व्हेलॉसिटी यू आणि टी एवढा टाइम, व्ही मायनस यू अपॉन टी, हे काय झालं तुमचं ऍक्सलरेशन झालं. ए बरोबर काय झालं, व्ही मायनस यू अपॉन टी. आणि म्हणून आपण या ठिकाणी ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी म्हटलं, म्हणजेच ए टी बरोबर व्ही मायनस यू. आणि म्हणून व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हे तुम्हाला पहिले इक्वेशन मिळालं. सिंपल आहे काय. ऍक्सलरेशन कसं डिफाइन केलं, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी काढली फायनल मायनस इनिशियल, व्ही मायनस यू अपॉन टी, म्हणजे व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजेच ए, आणि म्हणून ए टी बरोबर व्ही मायनस यू. आणि म्हणून तुम्हाला व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हे तुमचं पहिले इक्वेशन मिळालं. त्याला आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणतो. मोशन जर आपण डिस्क्राइब करतोय तेव्हा त्यातलं पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन हे काय असणार आहे तिथं, तर त्या ठिकाणी v इक्वल टू यू प्लस ए. आता आपल्याला दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन काढायचंय. कसं काढणार आहे आपण बघा, मी आता मगाचा थोडा आधार घेतो. तुम्ही डिस्प्लेसमेंट कशी डिफाइन कराल, डिस्प्लेसमेंट बघा, एरिया अंडर द कर्व. कर्व म्हणतो किंवा आता आपली ही लाईन आली, स्ट्रेट लाईन आली, मग ह्याच्या अंडरचा जो एरिया आहे त्याला आपण म्हणणार आहे डिस्प्लेसमेंट. मगाशीच मी सांगितलं, आपण प्रूव्ह पण केलं होतं तिथं, बरोबर आहे नाही. इथं आपण आता मांडलेलं v इंटू dt म्हणजे डिस्प्लेसमेंट काढलेली आपण तिथं. आणि मग आता हा एरिया कसा काढणार आहे आपण बघा, वाटलं तर मी इथं तुम्हाला थोडासा शेडेड लाईननी हा एरिया दाखवतो. हा आपला एरिया आहे बघा, एवढा एरिया आपल्याला काढायचा आहे, हा एरिया काढायचा आहे. मग तो एरिया काढत असताना मी काय करतो, समजा इथं आपला हा ओरिजिन आहे 0 0 ओ ए बी, चला इथं आपण थोडी सी आणि डी, ठीक आहे. ओ ए बी सी डी हे आपल्याला काय येईल ना, रेक्टेंगल म्हणा, काय त्याला चौकोन म्हणा, कसा वेगळ्या प्रकारचा येतो थोडा, तर त्या ठिकाणी काय करता येईल आपल्याला तिथं, तर क्वाड्रिलॅटरल म्हणून आपण त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल कुठला आहे, ओ ए बी सी डी. हा ओ ए बी डी म्हणतो मी, चार दाखवतो. ओ ए बी डी या क्वाड्रिलॅटरलचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग आता हा जो एरिया आहे तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झालाय बघा. कुठले दोन पार्ट्स बघा, हा ए बी सी हा तुमचा ट्रायंगल आहे, एबीसी हा ट्रायंगल आहे आणि ओ ए सी डी हा तुमचा रेक्टेंगल आहे. टोटल एरिया कसा काढणार आहे आपण, ह्या ट्रायंगलचा आणि ह्या रेक्टेंगलच्या एरियाची बेरीज करूया. मग मी इथे म्हणतो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी प्लस एरिया ऑफ रेक्टेंगल ओ ए सी डी. कळतंय का? त्याच्यामध्ये काय तुमचा डाऊट असण्याची प्रश्न येत नाही. काय आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ओ ए बी डी म्हणजे काय असणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए सी डी.
मग आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा कसा काढणार आहे? कसा काढणार आहे बघा. ट्रायंगलच्या एरियामध्ये 1/2 पाया गुणिले उंची नाही का. 1/2 म्हणजे काय, हाफ बेस इंटू हाईट, बरोबर. हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर मी काय करतो इथं हाफ. चला मी थोडा वेळ काय करतो, ह्याला बेस म्हणतो बघा, याला बेस म्हणतो. काय बेस हा, तर बीसी. बीसी म्हणजे व्हेलॉसिटीच्या भाषेमध्ये मी असं म्हटलं व्ही मायनस यू, आणि याला मी हाईट म्हणतो थोडा वेळ एसी ला. मग काय म्हटलं इथं टी येणार, हाफ व्ही मायनस यू अपॉन टी. आणि एरिया रेक्टँगल ओएसीडी, ओएसीडी तर तो कसा नाही तुमचा, या ठिकाणी आपल्याला मांडत असताना हे यू आणि हा टाइम टी, म्हणजे हा व्ही मायनस यू अपॉन टी हा काय आला तुमचा तिथं, तर तो प्लस यू टी हा त्या ठिकाणी काय आला तिथं एरिया. म्हणजेच मी काय म्हटलं आता इथं ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती मी यस न दाखवतो. मग काय होईल इथं, हा एरिया राहील. बघा आता मी युटी तसंच मांडतो, युटी मी थोडा वेळ तसंच मांडतो, प्लस हाफ व्ही मायनस यू, व्ही मायनस यू अपॉन टी, व्ही मायनस यू अपॉन टी हे आपल्याला मांडत असताना काय करूया आपण तिथं व्ही मायनस यू इंटू टी. हा बदली इथं आपला थोडा घोटाळा झाला. बेस इंटू हाईट आहे, बेस आहे तो व्ही मायनस यू आणि हाईट आहे ती टी. आपण भागाकार केला चुकून, हाफ व्ही मायनस यू इंटू टी. तर हे मी थोडं रिअरेंज करतो. कसं रिअरेंज करणार आहे मी इथं बघा, व्ही मायनस यू आणि हा टी तसाच ठेवला, आणि मी तिथे एक टी ऍड करतो आणि याला स्क्वेअर करतो. काय कळतंय का बघा, हा टी ला एक जाणारच आहे आणि राहील काय मग व्ही मायनस यू इंटू टी राहणार आहे. मग आता मला ह्याला काय म्हणतोय आपण इथं, ह्याला आपण ऍक्सलरेशन म्हणतोय. म्हणजे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि हे जे इक्वेशन आहे त्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो, आणि हे तुमचं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन येणार आहे. कळतंय का बघा, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आपण या ठिकाणी मांडलेले आहे. अजून आता आपल्याला थोडं अजून मॉडिफाय करायचंय बघा. काय तिथं तुमची चेंजिंग व्हेलॉसिटी व्ही टू यू. मी अजून काय म्हणतो इथं, तर यस यस ही डिस्प्लेसमेंट, यस ही डिस्प्लेसमेंट म्हणजे मी व्ही ऍव्हरेज इंटू टी म्हणतो. यस ही डिस्प्लेसमेंट म्हणजे काय म्हणतो मी व्ही ऍव्हरेज, ऍव्हरेज व्हेलॉसिटी इंटू लागलेला टाइम असं म्हटलं तरी चालेल ना. आपली बदलणारी व्हेलॉसिटी असेल तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची लागलेला टाइम म्हणजे डिस्प्लेसमेंट येणार. तर एस इज इक्वल टू व्ही ऍव्हरेज इंटू टाइम. मी असं म्हणतो बघा, व्ही ऍव्हरेज म्हणजे असं करतो व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू 2. एस इज इक्वल टू व्ही प्लस यू. व्ही ही फायनल, यू ही इनिशियल. मग दोघांचं ऍव्हरेज कसं होईल, व्ही प्लस यू अपॉन टी. व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू टी हे काय असणार आपल्याला तिथं, तर त्या पद्धतीने आपण मांडलं. आता तिथं मला अजून टाइम पण वेगळ्या प्रकारे दाखवायचा आहे बघा. याच्यावरनच सांगतो मी तुम्हाला. टी इज इक्वल टू काय होणार, व्ही मायनस यू अपॉन ए होणार आहे. टी आपण इकडे घेतला तर ए तिकडे जाईल, आणि ही व्हॅल्यू मी तिथं टाकतो. काय होईल बघा, एस इज इक्वल टू व्ही प्लस यू अपॉन टी इंटू व्ही मायनस यू अपॉन ए. ठीक आहे, व्ही प्लस यू अपॉन 2 आणि व्ही मायनस यू अपॉन ए. म्हणजे एस इज इक्वल टू इथं लिहितो वाटलं तर काय होईल इथं बघा, व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू अपॉन मी ट्वाइस ए म्हटलं. म्हणजे एस इज इक्वल टू काय होईल बघा, हे व्ही प्लस यू व्ही मायनस यू दोन प्रॉडक्ट आहे ना, तो बेरीज आणि वजाबाकीचा प्रॉडक्ट आहे. तर हे मी असं पण मांडू शकतो, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए. म्हणजेच काय होईल, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एस, किंवा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. आणि हे आपलं इक्वेशन नंबर 3 हे तुमचं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन झालं. बघा, कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्ही बघताय म्हणजे कशा कशातलं रिलेशन आहे बघा. आपल्याकडे ज्या ज्या क्वांटिटीज आहेत ते, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, टी हा टाइम, आणि एस ही डिस्प्लेसमेंट. 4 गोष्टी झाल्या. कुठल्या कुठल्या बघा, व्ही दिसाय पाहिजे तुम्हाला, व्ही
यू ए आणि टी या चौघातले जी रिलेशन आहे ती म्हणजेच कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे. पहिलं बघा बरं काय व्ही यू ए टी ह्याच्यात यस दिसतो का? नाही. फायनल व्हेलोसिटी इनिशियल व्हेलोसिटी व्ही यू यस पण आपण यस पाच मधले रिलेशन्स हा इथे काय काय बघा व्ही यू ए टी यस नाहीये. इथे काय बघा यस यू टी ए मात्र व्ही नाहीये. कळतंय का? फायनलच नाही. आणि इथे काय झालं व्ही यू ए एस काय नाहीये टी नाहीये. बरोबर व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. इथे टाइम फॅक्टर अब्सेंट आहे. तुमच्या लक्षात येते का बघा ह्याच्यामध्ये काय तुमचा टी अब्सेंट आहे. ह्याच्यात काय अब्सेंट आहे यस. इथं यस अब्सेंट आहे का नाही? यस अब्सेंट आहे इथं. आणि इथं काय तुमचं व्ही अब्सेंट आहे. बरोबर व्ही अब्सेंट म्हणजे पाच ज्या गोष्टी आहेत तुमच्या यू व्ही ए टी आणि यस. यस ही डिस्प्लेसमेंट टी हा टाइम ए म्हणजे ऍक्सिलरेशन व्ही म्हणजे फायनल व्हेलोसिटी आणि यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी. मग यातल्या एक एक बाजूला ठेवायचा आणि राहिलेल्या चौघांमधलं जे रिलेशन्स आहे 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर इथं पण 1 2 3 4 याच्यातली रिलेशन्स आणि ती जी काय आपण डिराइव्ह केली इथं सोडवली आपण फाइंड आउट केली यांना आपण काय म्हणणार आहे कायनेमॅटिक इक्वेशन्स. आणि तुम्ही भविष्यामध्ये जेव्हा वेगवेगळे एक्झाम्पल सोडवणार आहे एंट्रन्सचे क्वेश्चन सोडवणार आहे तेव्हा तुम्हाला ही सगळी कायनेमॅटिक इक्वेशन्स काय लागतात यूज करावी लागतात. तर या पद्धतीने आपण इथे हे मांडलेले आहे. ठीक आहे थँक्यू.